मोदी सरकार मत चोरी करून सत्तेत बसल्याचा आरोप युवक काँग्रेसने करत आज छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर नरसापूर नगरसोल एक्सप्रेस समोर रेल रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी तब्बल 45 मिनिटे रेल्वे रोको करण्यात आली। आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी आंदोलकांशी संवाद साधलाय, पाहूया। क्या मालूम यार, ये केबल में जो प्रॉब्लम हो रहा है, क्योंकि दोनों चैनल में ऑडियो आ रहा है। देखो अभी मोदी सरकार चोर आहे। आज तुम्ही रेल्वे रोको केलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या खासदारावर पण आरोप आहे का की तोही बोगस मतदान करून जिंकून आलेला आहे? नाही, असं मतदान नाही। तुम्ही बघितलं जे जालना लोकसभेचे खासदार आहे, जालना लोकसभा खासदार आहे, त्यांना जे आधीचे खासदार होते आपण बघितलं त्यांनी एवढं भ्रष्टाचार या जालना लोकसभा मध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बोगस मतदान त्यांनी करून निवडून आलेले आहे। आता तुम्ही संभाजीनगर मध्ये बघितलं तर पूर्ण पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी मतदान झाले। विधानसभेमध्ये आपण बघू तर जे लोक आले सुद्धा नाही त्यांचं देखील मतदान या ठिकाणी झालेलं आहे। तर याच्या विरोधात आवाज उचलणार कोण? आम्ही परवानगी मागायला गेलो तर आम्हाला कोणती परवानगी दिली जात नाही। त्याच्यामुळे आम्ही आज लोकशाही पद्धतीने आम्हाला अधिकार आहे, आम्ही आज आमचं हक्क तो इथं बजावला आहे। आमच्यावर जी काही कारवाई आम्ही त्याला समोर जायला तयार आहे। यापुढे आम्ही अजून तीव्र पद्धतीने आंदोलन हे पुढे वाढवत राहू। सध्याचं केंद्रातलं सरकार हे चोरी करून सत्तेवर आलं। चोर आहे, चौकीदार चोर आहे, आमच्या नेत्यांनी आधीच सांगितलेलं होतं। आता सिद्ध होतं एक एक याच्यात आणि अजून पुढे सिद्ध होईल। आता आयोगाकडे काय मागणी तुमची? आयोगाकडे एकच मागणी आहे की तुमची स्वायत्त संस्था आहे, ऑनलाईन डेटा आहे, तो डेटा जनतेपर्यंत जे जे जनता मागेल, आतापर्यंत करोडो लोकांनी तो डेटा मागितला, कोणालाच भेटला नाही, तो त्यांना देण्यात यावा। जनतेला स्वतः कळेल की आपण मतदान केलं होतं। जनते स्वतः आश्चर्यचकित आहे की आपण मतदान इंडिया सरकारला केलं, महाविकास आघाडीला केलं आणि हे मिंदे सरकार चोट्टे लोक या सरकारमध्ये सरकार स्थापन केली कसं, यांना मतदान पडलं कसं काय, ते आता राहुल गांधींनी उघडकीस केले आणि आम्ही टप्प्याटप्प्यावर त्याचा उघडकीस करत राहू। तर आज युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आलेली आहे, रेल रोको करण्यात आलेला आहे। मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।